कोचाळकर साहेब आहेत त्यांच्या हस्ते आपण प्रथमतः तर ड्रॉ करणार आहोत. 3 संघ इथे आलेत. अंबर 11, तन्मय प्रतिष्ठान आणि एनसीसी ठाकूरवाडी. बघत कुठला संघ अगदी पुढच्या फेरीमध्ये जातोय. कुठच्या संघाला इथे डायरेक्ट बाय मिळते. एनसीसी ठाकूरवाडी संघाला इथे बाय मिळते. म्हणजे मॅच होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण इथेच उपस्थित राहा. आपण त्वरित टॉस करूयात. तन्मय प्रतिष्ठान आणि अमर 11 या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. विनंती करतो यांच्या हस्ते आपण पारितोषिक देणार आहोत हेमंतला. वेल प्लेड हेमंत. चला टॉस साठी या दोन्ही टीम्स तन्मय प्रतिष्ठान आणि अमर 11 आणि टी शर्ट देखील असणार आहे. भवानी स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट आहे. हेमंत मॅच मध्ये टी शर्ट परिधान करून खेळणं गरजेचं आहे. साहेबांकडून आपण सन्मान पाहतोय खेळाडूचा. चला या टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स. या टॉस साठी या जेतुदा आपण देखील या टीनू आपण देखील या. 4 षटकांचा सामना असेल. आपण नोंद करून घ्या. 4 षटकांचा सामना असेल. सूरज धबाळे साहेब यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. या बादशाह वेलकम आपलं देखील. नाणेफेकीचा कौल. महत्वाची मॅच. तन्मय प्रतिष्ठान संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. 4 षटकांची मॅच आहे. थोडी डिसिजन घ्या आणि आमच्यापर्यंत तो देखील सुपूर्द करा. चला तन्मय प्रतिष्ठान संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय अमर 11. धवानी स्टार्स या संघाला आमंत्रित केलंय. अमर 11 ध्वनी स्टार्स या संघाला आमंत्रित केलं बॅटिंग करण्यासाठी. बघा 4 षटकांची मॅच आहे आणि फक्त 15 मिनिटांची अवधी आपल्याकडे असणार आहे. त्या 15 मिनिटांची अवधी जर आपण क्रॉस केली तर त्यानंतर अतिरिक्त 1 मिनिटाचा वेळ आणि त्यानंतर पेनलाइज करण्यात येईल. याची देखील आपण नोंद करून घ्या. 12th मॅन दोन्ही टीम्सचे उपस्थित असतील.
मुख्य पंचांच्या भूमिकेत संकेत भगत सर आहेत आणि सुनील काउतकर सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. चला सामन्याला सुरुवात करायची आणि बघा 15 मिनिटांची अवधी असेल. पहिला चेंडू पडल्यानंतर स्टॉपवॉच चालू होईल. त्यानंतर आपल्याला एक अतिरिक्त मिनिटं देण्यात येईल आणि 16 मिनिटांची अवधी संपल्यानंतर गोलंदाजी करत असलेल्या संघाचा एक खेळाडू मैदानाच्या बाहेर येईल. कारण बघा पॉवर प्ले नाहीये तर एक खेळाडू आपण मैदानाच्या बाहेर आपल्याला आणायचा आहे. याची देखील आपण नोंद करून घ्या आणि नक्कीच जेव्हा बॅटर आउट होईल किंवा एखादे डिसिजन पेंडिंग असेल तिथे स्टॉपवॉच देखील थांबवण्यात येईल. आपल्यावरती अन्याय होणार नाहीये याची दक्षता आम्ही बाळगतो. पण बघा मित्रांनो, तुमचं देखील सहकार्य आम्हाला खूप गरजेचं आहे. जितू पेडणेकर आणि त्यांची साथ देण्यासाठी आकाश पाटील येतात. रोशन येतोय गोलंदाजी मार्कवरती. रोशन गोलंदाजी मार्कवरती. जितू पेडणेकर फेस करतील पहिल्याच बॉल. 4 षटकांची मॅच. दोन्ही संघांसाठी निर्णायक सामना. पहिलाच बॉल. स्कोअर कटचा प्रयत्न. गतीमध्ये मिश्रण परिवर्तन अगदी पहिलाच बॉल वरती करत असताना. चांगली गोलंदाजी. जेव्हा समोर एक मोठा आव्हान असतं ना, त्यांच्या समोर चांगली गोलंदाजी करणं देखील तेवढंच कठीण कार्य. चांगलं केलं आतापर्यंत. स्कोअर ड्राईव्ह चालला. जेव्हा फटका. काय क्षेत्ररक्षण करतोय. वाह हेमंत, अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. त्याच जागेवरती तिथेच माझ्याकडून घडलेली चूक आणि त्या चूक घडल्यानंतर बघा मी काय करू शकतोय हे आपल्या फिल्डिंगनी तो दाखवून देतोय. परिधान केलेलं ते टी शर्ट आपल्याला सांगून जातोय की मागच्या मॅचचा शिल्पकार मीच होतं. मॅन ऑफ द मॅच मलाच मिळाली होती. बघा ह्याच दिशेला ह्याच पॉइंट रिजन वरती थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, पण त्यानंतर बघा खूप चांगलं कमबॅक. स्वतःवरती विश्वास ठेवणं कशाला म्हणतात ना, तर हेमंतने करून दाखवलं त्याला म्हणतात. एक धाव मिळते. पुढे सरसावले होते यावेळी देखील पुन्हा एकदा मनगडच्या सायाने अगदी खोदून काढला चेंडूला. एकच धाव मिळणार आहे. तीन चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळी देखील अगदी आपल्या बॅटचा फेस आहे ना, अगदी पहिलाच ओपन केलं होतं. ही चूक करण्यासाठी ना भाग वाढलं असं म्हणायला हरकत नाहीये. बॅटचा फेस पहिलाच ओपन केलं. स्विचेसचा प्रयत्न इथे केला होता. अतिरिक्त बाहेरच्या दिशेला चेंडू निघाला. चांगला लीफ केला जितू यांनी. 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा स्विचेसचा फटका. लाजवाब. पुन्हा एकदा हेमंत. अप्रतिम. पण काय घडतंय विनोद यांच्याकडून. ही चूक होत आहे आणि ही चूक नाहीये तर या महत्वाच्या मॅच मध्ये ही घोर चूक म्हणायला हरकत नाहीये. हेमंतनी प्रयत्न अप्रतिम केला. बघा लाईव्ह वरती देखील आपण पाहू शकतो. दुसऱ्या अटेम्प्ट वरती प्रयत्न केला पण विनोद यांच्या बघाच्या बाहेर तो चेंडू निघून गेला. चौकार येतोय. बघा 2.5 मिनिटांची अवधी झाली आहे. पहिलं षटक अजून मार्गस्थ आहे. त्याच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि पॉज करण्यासाठी काही असं घडलं नाहीये कारण विकेट गेलेली नाहीये. डिसिजन पेंडिंग झालेलं नाहीये त्यामुळे स्टॉपवॉच नाही थांबली आहे. याची देखील आपण नोंद करून घ्या. तन्मय प्रतिष्ठान. 7 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 टू गो. पुढचा बॉल. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा हेमंत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील झालं. एकच धाव मिळणार आहे आणि एकच धाव मिळेल. दुसऱ्याचा देखील प्रयत्न जितो यांनी केला होता पण आकाश आहेत ते सज्ज नव्हते, रेडी नव्हते तिथे. 8 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. चांगली बॉलिंग केली आहे त्या चौकारानंतर. चेक केलाय. हे देखील माइंड गेम्स असतात. क्रिकेट हा खेळ आपण बघतो जेवढा फिजिकल फिटनेस आहे तेवढाच मेंटल टफनेसचा देखील पाहायला मिळतो. 8 धावा धावफलकावरती. 1 टू गो. हा बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेला पिचिंग. अजून एक अवंतर स्वरूपाचा. अजून एक एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होईल.
9 धावा झालाय. 4 षटकांची मॅच आहे. वेळेच्या अवधीचा विचार केला तर 4 मिनिटं घेतल्यात. 5 चेंडू फेकण्यासाठी 4 मिनिटं आपण घेतल्यात. पुढचा बॉल अगदी एक यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू खेळला होता. लोअर फुल टॉस होता. एकच धाव इथे देखील मिळेल. षटक क्रमांक पहिला संपलाय. धावा लागल्या 10 धाव फलकावरती. चला थोडस स्पीडअप देखील करा. 15 मिनिटांची अवधी आहे. त्यातील 4.5 मिनिटं झालेत. नवीन गोलंदाज शुभम येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. मागच्या सामन्यामध्ये 2 षटकं ज्यांनी फेकली होती. शुभम येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. बघत आता कशी गोलंदाजी करताय शुभम. आकाश पाटील स्ट्रायकिंग एंडला. जितू यांनी चांगला खेळ केलाय पहिल्या षटकामध्ये. यावेळी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या सामन्यामध्ये देखील असंच काहीतरी आपण पाहिलं. या सामन्यामध्ये देखील पहिला चेंडू त्याच दिशेला. वेगेने बीट झालेत. गती कमी केली होती. वेग अपेक्षित बॅटरला होता ते अपेक्षित वेग मिळत नाहीये. गती मिळत नाहीये. बीट झालेत. पुढचा बॉल बॅटची कडा. देवेंद्रनी हा झेल सोडलाय. विनोद आहेत बॅकअप करण्यासाठी. कॅचेस विन यू द मॅचेस. मोठी विकेट होती. कॅच गमावली आहे. बघा योग्य त्या वेळेवरती तो हाताचा कलाम लावला नाहीये. हे बघा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. ती शेवटच्या क्षणाला चेंडूचा आणि हाताचा संपर्क झाला. तिथे तो योग्य त्या वेळेवरती हाताचा कलाम लावणं, ती फिस्ट बंद होणं गरजेचं असतं. तसं झालं नाहीये. पुन्हा एकदा सूचित करायचा प्रयत्न. चेंडू अगदी मैदानात आहे. वळण घेतलंय चेंडूनी. एकच जाऊ. चांगला बॅकअप. चांगली फिल्डिंग करतायत विनोद देखील. पुढे सरसवले होते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि फटका फसलाय. एलिव्हेशनला कंट्रोल करू शकलेलं नाहीये. गोलंदाजांनी दिलेला हा छोटासा मोह त्या मोहामध्ये अडकवलाय. ट्रॅप रचला होता. तो ट्रॅप इथे यशस्वी होतोय. गोलंदाज शुभमला मी इथे विकेट. आकाश पाटील होत आहेत बाद. नवीन बॅटर प्रथमेश आलेत आणि चांगला लीव इथे केला. चांगली गोलंदाजी नक्कीच करतायत. तरी देखील ती लाईन आणि ती लेंथ वरती थोडासा नियंत्रण ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. 7 मिनिटांची अवधी आपण आतापर्यंत घेतली आहे. 1.4 षटकांचा खेळ झाला. पुढचा बॉल यावेळी देखील स्वीप करायचा प्रयत्न केला. बॅट्स आणि बॉलचा काहीही संपर्क होत नाहीये. लेग बाय स्वरूपाची ही धाव मिळणार आहे. 1 टू गो. धावा झाल्यात आता 14 धाव फलकावरती. बघा काय टोन तो सेट होतोय. मॅचचं मोमेंटम नेतंय तरी कुठे. कारण 4 षटकांची मॅच आहे. एक थोडंसं वेगळं आव्हान पाहायला मिळतं आपल्याला. 4 षटकांची मॅच. थोडंसं अजून फास्ट क्रिकेट. त्यामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्कोअर करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा लागते. टॅपच्या साह्याने हिट करायचा प्रयत्न गोलंदाजाचा होता फॉलो थ्रू मध्ये. षटक क्रमांक दुसरं संपलंय. धावा लागल्या धाव फलकावरती 15. 2 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. आणि बघा 7.5 मिनिटांची अवधी इथे झाली आहे. म्हणजे अर्धा वेळ आपण घेतलाय. 2 षटका देखील झाल्यात. म्हणजे वेळेवरती आहे आतापर्यंत. नवीन गोलंदाज अंकित येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 15 धावा झाल्या धाव फलकावरती. चला थोडंसं स्पीड अप देखील करा प्लीज. पहिलाच बॉल. पहिला चेंडू. अतिरिक्त लक्ष्यमच्या बाहेरची पिचिंग.
एकच धाव इथे देखील मिळेल, तीच देखील अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव मिळणार आहे. व्हाईट बॉल येतोय, 16 धावा झाला धाव फलकावरती. काय टार्गेट सेट होत आहे, काय लक्ष इथे देण्यात येत आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा ड्राईव्हचा लाजवाब फटका, 2 खेळाडूंना भेदून हा चौकार निघून जातोय. अप्रतिम शॉट जितू पेडणेकरच्या बॅटमधून येतोय, एक ब्रँडेड चौकार. ऑन आहे, चौकार येतोय. पुन्हा एकदा अजून एक चांगला स्कोर कट, अप्रतिम फटका, बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 चौकार आपला नावावरती केलाय जितू पेडणेकर. काय बॅटिंग करतात, अनुभव प्रचंड, एक दर्जेदार खेळाडू आहे. ज्या खेळाडूंनी अगदी डोंबिवली नगरीचं नाव त्या शिखरावरती नेण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला यश अनेक वर्ष त्याच्या देखील खांद्यावरती राहिलाय. आणि पुन्हा एकदा आपल्या नावाप्रमाणेच खेळ करत असताना, आपल्या नावाचा ब्रँड इथे दर्शवत असताना 2 चेंडू 2 चौकार आल्यात त्याच्या बॅटमधून. धावसंख्या आता धावते, धावा झाल्या 24 धाव फलकावरती. बघा 10 मिनिटांची अवधी झाली आहे, थोडंसं स्पीडअप करा. आणि अजूनही आपल्याला 10 चेंडू फेकायचे. पुढे सरसवून डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इरादे स्पष्ट नक्कीच केलंय जितू यांनी की 3 चौकाराचा विक्रम अगदी पहिल्यांदाच माझ्या नावावरती येणं गरजेचं आहे. पण बघूयात गोलंदाज तशी संधी आपल्याला देतोय का. यावेळी देखील स्वीप करायचा प्रयत्न केला होता, पंचांकडे दाद मागितल्या जाते, पंचांनी दाद उचलून धरली आहे. दोन्ही हात समांतर करत असताना अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अप्रतिम दर्जेदार 3 चेंडू आणि 3 चौकारांचा विक्रम आपल्या नावावरती केलाय. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत, जितू पेडणेकर यांच्यासाठी झाला पाहिजेत. काय बॅटिंग करतायत, अप्रतिम दर्जेदार खेळाडू, एक लेजंड क्रिकेटर आहे आणि तो खेळ देखील एका लेजंड सारखाच करून आपल्याला दाखवतोय. काय हल्ला चढवला अनिकेत वरती. 3 चेंडू 3 चौकार आल्यात आणि एकूण आतापर्यंत 3 चेंडूंवरती 14 धावा आल्यात. एकूण धाव संख्येचा विचार केला तर 29 धावा झाल्यात धाव फलकावरती. 29 ऑन द बोर्ड. प्रेक्षकांची देखील गर्दी पाहायला मिळते. उद्याचा दिवस देखील तेवढाच महत्वाचा. रॉयल चेंबूर सारखा बलाढ्य संघ. यावेळी पुन्हा एकदा गोळीच्या वेगाने 4 चेंडू 4 चौकार. व्हाट अ बॅटिंग. बल्ला है या तलवार है, चीर दे ऐसी धार है. काय बॅटिंग करतोय जितू पेडणेकर. वा, दर्जेदार दर्जेदार. आपल्या नावाची ओळख पुन्हा एकदा बघा, काय खेचून काढला चेंडूला. अप्रतिम फटका, जणू काय स्लाइस करतायत चेंडूला. व्हाट अ बॅटिंग. एक असा खेळाडू जेव्हा आपल्या संघामध्ये असतो ना, जो अगदी कुठल्याही क्षणाला येऊन मॅचला कलाटणी देण्याचं कार्य करू शकतो, तोच तर जितू पेडणेकर. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल यावेळी लीफ केलाय आणि पुन्हा एकदा अजून एक चांगला लीफ म्हणावा लागेल. अजून एक वाईट बॉल येतोय. काय घडतंय, काय घडतंय. यावेळी देखील पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका. विनोदनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलाय. 5वा चौकार रोखण्याचा प्रयत्न होता आणि विनोदनी नक्कीच तो रोखलाय. व्हाट अ फिल्डिंग. काय एफर्ट्स दाखवल्यात बघा. अशाच काहीतरी एफर्ट्सची आवश्यकता होती. तन्मय प्रतिष्ठान संघाला इथून जर तो कमबॅक हवा होता तर असंच काहीतरी प्रयत्न कोणीतरी स्वतःला पूर्णपणे झोकून द्या, सर्वस्व पणाला लावा आणि मग हा क्रिकेटचा खेळ केला. 35 धावा फलकावर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. प्रथमेश देखील थांबत नाहीये. तू डाल डाल में पात पात. दोन्ही बॅटर्स आक्रमक झालेत. षटक क्रमांक 3 संपलाय आणि धावा लागल्यात धाव फलकावरती. 39 धावा धाव फलकावरती लागल्यात. व्हाट अ बॅटिंग. काय बॅटिंग होत आहे.
गोलंदाजी मार्कवरती अनिकेत येतात. ज्या अनिकेतने मागच्या सामन्यामध्ये अगदी 12 ते 13 धावेचं संरक्षण करून दाखवलं होतं आपल्या संघासाठी. इथून देखील ना तशीच काहीतरी कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. पण एक बॅटर आहे जो आग उगळणारी बॅटिंग करतोय. वैयक्तिक 11 चेंडू आणि 25 धावेची बहारदार खेळी त्याच्या बॅटमधून झाली आहे. नाव आहे जितू पेडणेकर. बॅटिंग तर चांगली झाली आहे. आव्हान आता मोठं असणार आहे. दिव्याची एक्सप्रेस समोर आहे आणि त्याच्या समोर देखील डोंबिवलीचा एक बहारदार खेळाडू आहे, एक लेजंड क्रिकेटर आहे. त्या लेजंड समोर एक उभरता यंगस्टर बघत कार्य कसा करतोय. चला वेळ भरपूर आपण घेतलाय. तन्मय प्रतिष्ठान 14 मिनिटं झालेत आणि एका षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघा 2 मिनिटांची अवधी फक्त असणार आहे. चक्री शैलीची गोलंदाजी आणि जितूने देखील आपली शैली बदलली आहे. वेगळ्या स्टान्सनी आता बॅटिंग करतोय. हो बघा पहिलाच बॉल इथे पंचांकडे दाद. पंचांकडे अपील मागितली जाते. पंचांनी अपील लावली आहे फेटाळून. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. सफल झाले होते पूर्ण पण काय गोलंदाजी करतोय ना अनिकेत. हा एक उभरता सितारा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मागच्या सामन्यात देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. आता देखील आवश्यकता संघाला आहे तर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन फटका चांगला आहे. एकच धाव मिळणार आहे. इथे देखील फक्त एक धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न जितू करतायत. पंचांचा बोट आकाशाकडे आणि येस जितू यांची खेळी संपुष्टात आली आहे. खेळ चांगला करत असताना स्वतःकडे ती स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होते. पण एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या लेजंडसाठी झाल्या पाहिजे. जितू पेडणेकर काय बॅटिंग करून दाखवली आहे. ओल्ड इज गोल्ड हे साबित करून दाखवले आपल्या बॅटमधून. 4 चेंडू 4 चौकाराचा विक्रम आणि वैयक्तिक खेळीचा विचार केला तर 12 चेंडू आणि 25 धावेची बहारदार खेळी करून आपल्या संघाला एक मजबूत परिस्थितीमध्ये पोहोचवून जात आहे तंबूच्या आशेला परत. व्हॉट अ गेम. खूप चांगली बॅटिंग जितू. आपण नवीन बॅटर प्रणय येतात. प्रथमेश यांच्याकडे स्ट्राईक नक्कीच असेल पण बघा अनिकेतचं देखील कौतुक करणं ना तेवढंच गरजेचं आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू. वेग प्रचंड आहे. वेगेवरती स्वार झालाय पण त्या वेगेसोबतच ती लाईन ती लेंथ ती देखील या गोलंदाजाकडे तेवढीच सुदृढ आहे. एका गोलंदाजाने अगदी 6 चेंडूंवरती 24 दिल्यात तर एक गोलंदाज 3 चेंडूंवरती फक्त 1 धाव देऊन आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. 40 धावा झाल्या धावफलकावरती. रोखलाय. यावेळी देखील पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. इथे देखील डायरेक्ट हिट झाली आहे का तर यस पंचाचा बोट आकाशाकडे. प्रणयची खेळी संपुष्टात. गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो अनिकेतसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी. ती देखील अशा प्रेशर सिच्युएशन मध्ये अशी गोलंदाजी करणं कठीण कार्य. ते कठीण कार्य आपल्या खांद्यावरती घेतलंय आणि ते सोपवतोय. पार देखील खूप चांगला पाडतोय आतापर्यंत. व्हॉट अ बॉलिंग. नवीन बॅटर मुकेश येतात. मुकेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. अनिकेतने देखील चांगली गोलंदाजी केली. मुकेशने अगदी पहिला चेंडू स्वीप करायचा प्रयत्न. हेमंत चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं कमी आहे. या षटकामध्ये बघा आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. त्या 5 चेंडूंवरती ना फक्त 2 धावा दिल्यात. व्हॉट अ बॉलिंग. अप्रतिम. 1 टू गो. शेवटचा चेंडू. 41 धावा झाल्या धावफलकावरती. बघा त्या शेवटच्या चेंडूवरती प्रथमेशच्या बॅटमधून कुठला फटका येतोय. बॉलच बॅक ड्राईव्ह. हा चेंडू निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. काय गोलंदाजी केली मित्रांनो. नक्की एकदा जोरदार टाळ्या अनिकेतसाठी झाला पाहिजे. स्लॉक षटकामध्ये ही दिव्याची एक्सप्रेस दिव्याच्या संघाला अगदी ट्रॉफीच्या समीप घेऊन जाण्याचं कार्य करते. 41 झालेत. जिंकण्यासाठी लक्ष 42 धावेंचं असणार आहे.
42 धावांचं लक्ष, 24 चेंडूची मॅच म्हणजे 4 षटकांचा सामना, 42 धावांचं लक्ष. आकाश विपक्ष रोशन. पहिलाच बॉल, पुन्हा एकदा खूप चांगला फटका, अगदी पहिल्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्हचा लाजवाब नजराना रोशनच्या बॅटमधून. पहिला बॉल, पहिल्या चेंडूवरती एक धाव नक्की झाली आहे. हेमंत आहेत, मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांनी मिळवलंय. ती भवानी स्पोर्ट्सचे टी शर्ट त्यांच्या अंगावरती, ती देखील आपल्याला ते सांगून जात आहे. मागच्या मॅचचा शिल्पकार ठरलेला हा खेळाडू आहे. त्या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी नक्कीच आहे. फिल्डिंग देखील तेवढीच चांगली केली, एक चूक त्यांच्याकडून झाली. यावेळी पहिलाच बॉल, पहिल्या चेंडूवरती चूक होत आहे. शिदू पेडणेकर यांच्याकडून ती चूक होत आहे, चौकार येतोय. बॅटची हलकासा स्पर्श म्हणजे नक्कीच झेल देखील इथे सुटलाय, कॅच देखील इथे ड्रॉप झाली आहे. असं म्हटलं जातं ना, ज्या मैदानात निंदा झाली त्याच मैदानामध्ये अभिनंदनाचा पाऊस देखील मी पाडणार, ती ताकद देखील माझ्याकडे असणार आहे आणि ती ताकद हेमंत दाखवतायत. ती एक छोटीशी चूक ज्यावरती थोडीशी त्यांच्यावरती चिंता दाखवली, त्यावरती थोडस निंदा देखील झाली, त्या निंदेला अभिनंदनामध्ये बदलण्याची ताकद त्यांनी आहे, त्याच्याकडे आहे, ती त्यांनी करून दाखवलं. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली आहे, फिल्डिंग चांगली केली आहे. समोर आव्हान मोठं आहे, आकाश देखील चांगली गोलंदाजी करतोय. रवींद्र आहे लॉंग ऑफ वरती, एकच धाव इथे देखील मिळणार आहे. 42 धावेचं संरक्षण, 4 षटकांची मॅच, 15 मिनिटांची अवधी. खूप चांगलं क्रिकेट, खूप फास्ट क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्याला. डॅडी मोरे चषक 2025 यावेळी देखील पुन्हा एकदा बॅटची हलकीशी काढा लागते. 2 खेळाडू असणारे प्रथमेश आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप. पंचांकडे अपील. एक एक क्षणाचा हा गेम आहे ना, अगदी डोळ्याची पापणी लावण्याच्या अगोदर बरंच काही इथे घडून जात आहे. प्रेक्षक देखील ना ती डोळ्याची पापणी लावत नाहीयेत. एक धाव इथे देखील मिळेल. धावा झाल्यात 7 धाव फलकावरती. 42 धावेचं लक्ष म्हणजे 10.50 ची सरासरी मेंटेन करावीच लागणार आहे. बघा ती मेंटेन होते का? षटकातील चौकार तर आलाय. आता हेमंत बॅटिंग कशी करतात? समोरून गोलंदाजी देखील चांगली होते. यावेळी थोडस कॅल्क्युलेशन मिस्टेक करतायत. अपेक्षित होतं की चेंडू डायरेक्ट मैदानाच्या बाहेर निघून जाणार आहे, पण शेवटच्या चेंडूला नशिबाने साथ दिली आहे. असं म्हटलं जातं ना की किस्मत भी बहादूर काही साथ देती है. किस्मत पण त्या बहादुराच्या सोबतच उभी असते आणि हा बहादूर लढतोय आणि त्या बहादुराला देखील किस्मतची साथ मिळते, नशिबाची साथ मिळते. चौकार येतोय. धावा झाल्यात 11 धाव फलकावरती. चेंडू झाल्यात 5. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आकाश पाटील, आकाशला देखील मंजूर नाहीये ना. 2 चौकार त्याच्या या षटकामध्ये आलेत, पण दोन्हीही चौकार अगदी त्या शेवटच्या क्षणावरती थोडीशी मिसफील्ड, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्यामुळे ते चौकार आलेत. स्वतःवरती तो देखील थोडासा नाराज आहे. पुढचा बॉल मनगटाच्या साह्याने गॅप मध्ये. प्रणयचा प्रयत्न अप्रतिम, लाजवाब प्रयत्न प्रणयने केलाय, पण चौकार इथे देखील मिळणार आहे. बघा काय प्रयत्न केलाय, स्वतःला झोकून देणं मित्रांनो कशाला म्हणतात, तर प्रणयने करून दाखवलाय ना, त्याला म्हणतात स्वतःला झोकून देणं. धावा झाल्यात 15 धाव फलकावरती. काय प्रयत्न केला. पुन्हा एकदा मी नक्कीच विनंती करीन आमच्या ऑपरेटर विकास यांना की पुन्हा एकदा आपण ते क्षणचित्र आमच्या डोळ्यासमोर आणायचं. बघा काय प्रयत्न केला, अप्रतिम. स्वतःला पूर्ण झोकून देणं, 100% कमिटमेंट मित्रांनो मैदानात दाखवायची असते. ते फक्त तुमच्या मुखातनं नाही तर तुमच्या कर्तृत्वानं, तुमच्या कार्यानं ते दिसून आलं पाहिजे आणि ते दाखवून दिलं प्रणयने. चौकार अडवला नाहीये, पण हा प्रयत्न नक्कीच लक्षात ठेवला जाईल. याच्या क्लिप्स निघतील आणि त्या क्लिप्स देखील व्हायरल होतील. आता येतोय मुकेश गोलंदाजी ट्रॅकवरती. बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल पाहायला मिळणार आहे. मुकेशने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. मुकेश गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल, पहिला चेंडू हवेमध्ये असणार आहे. आकाश आहे, चूक होणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. रोशन बाद होत असताना म्हटलं होतं मुकेश आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती ना की काहीतरी नाविन्यपूर्व नक्कीच घडणार आहे आणि ते पुन्हा एकदा त्यांनी करून दाखवलंय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक
4 विकेट्स मिळवल्या, 2 षटकांमध्ये अगदी 15हून कमी धावा दिल्या, 4 विकेट्स देखील मिळवल्या आणि ती परिधान केलेली टी शर्ट आपण पाहतोय ती देखील आपल्याला सांगून जात आहे की मागच्या सामन्याचा सामनावीर माझ्याच नावावरती होता. नवीन बॅटर अनिकेत हलक्या हाताने खेळण्याचा इथे देखील प्रयत्न केला, अंगाचा वेग घेणारा हा चेंडू होता. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. डॉट बॉल येतोय, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स देखील आल्यात. आकाशच्या षटक थोडस महागडे राहिलं, 15 आले, पण त्यानंतर मुकेश चांगला कमबॅक करतात. पुढचा बॉल अतिरिक्त बाहेरच्या दिशेने हा चेंडू निघून जातोय आणि इथे बघा जिथून हलकीची चूक केली होती मैदानात घडतंय तरी का. हा बॉल वाईड येतोय म्हणजे जवंतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये. मॅच क्लोज झाली आहे, मॅच अगदी क्लोज झाली आहे. धावा झाल्यात 16 धावफलकावरती. जिंकण्यासाठी समीकरण 16 चेंडू आणि 26 धावांचा असणार आहे. चला मुकेश थोडस स्पीडअप आपण देखील करा. जवळपास 7 मिनिटांची अवधी होत आली आहे. हलक्या हाताने खेळण्याचा इथे प्रयत्न केला होता, शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज आपला ओपन केला. एक धाव इथे देखील मिळणार आहे आणि आता याच कॉन्टेस्टसाठी, याच बॅटलसाठी, याच रायव्हलरीसाठी आपण सगळे वाट पाहत होतो. ही बेस्ट वर्सेस बेस्ट रायव्हलरी पाहायला मिळणार आहे. दोन्ही खेळाडूंनी परिधान केलेलं ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आपल्याला सांगून जात आहे की ही बेस्ट वर्सेस बेस्टची रायव्हलरी असेल. हेमंत विपक्ष मुकेश. पहिलाच बॉल, यावेळी देखील स्वीप करायचा प्रयत्न केला होता. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. लेग 22च्या स्वरूपाने ती धाव मिळेल. धावा झाल्या 18 धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लॉंग ऑन वरती, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. समीकरण 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. एखाद दुसरी बाउंड्री, पुन्हा एकदा कमबॅक. यावेळी चेक केलाय, हे देखील अस्त्र गोलंदाजाकडे असतं. त्या अस्त्राचा पुरेपूर वापर करत असताना पुढचा बॉल, यावेळी देखील लीफ केला. पंचाचे दोन्ही हात समांतर. पुन्हा एकदा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. वळण अपेक्षित होता गोलंदाजाला, रॉंग वनचा प्रयत्न केला. चेंडू अगदी सरळ निघून जातो. यावेळी देखील पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. एकच धाव इथे देखील मिळेल. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे. एकवीस धावा धावफलकावरती. टार्गेट 42 धावेचं असणार आहे. 12 चेंडू आणि 21 धावेचं समीकरण पुन्हा एकदा मॅच मध्ये. जितू येतात गोलंदाजी मार्क वरती. जितू आता आपल्याकडे असलेला संपूर्ण अनुभव इथे पणाला लावणं खूप गरजेचं आहे. तो अनुभव इथे लावतायत का पणाला. बॅटिंग अप्रतिम केली. पहिलाच बॉल, पहिला चेंडू चांगला हाताळला. ते वळण अपेक्षित होतं, ते वळण मिळत नाहीये. चेंडू सरळ गेलाय आणि आता समीकरण मॅच क्लोज आहे. मॅच क्लोज आहे. 11 चेंडू आणि 21 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे.
हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्राईक रोटेट. एक धाव मिळणार आहे, ती देखील लेग बाय स्वरूपाची एक धाव मिळणार आहे. बावीस धावा धावफलकावरती झाल्यात. चांगली बॉलिंग करतायत जितू. पुढचा बॉल प्ले अँड मिस. बॅट अँड पाठच्या मधून हा चेंडू निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. आपला दिवस असला ना की मग आपण हात लावतो त्याला सोनं होत आहे. असंच काहीतरी घडतंय नक्कीच जितू यांच्याकडून. बॅटिंग चांगली केली, अगदी 25हून अधिक धावा बनवल्या आणि आता बॉलिंग करत असताना योग्य त्या क्षणाला यावेळी पंच काय कॉल करतील. डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू. काय कमबॅक आहे. 42 धावेचं लक्ष होतं. 42 धावेचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या, त्या देखील आकाशच्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. तरी देखील हा कमबॅक पाहायला मिळतोय, कारण मुकेशने चांगली गोलंदाजी केली आणि आता जितू देखील अप्रतिम गोलंदाजी करतायत. 8 चेंडू आणि 20 धावा. यावेळी खराब चेंडू आहे. पिचिंग अगदी जवळपास विकेटच्या बाहेर पडतोय की काय चेंडू, पण तिथून आतमध्ये देखील आलाय, पण अपेक्षित वळण मिळालं नाहीये. यावेळी देखील पुन्हा एकदा बॅट अँड पॅटच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. यष्टी रक्षकाकडे तो चेंडू ट्रॅव्हल होतोय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावेचं समीकरण असणार आहे. 7 बॉल 19 धावा बनतायत का. मॅच कठीण आहे. आता इथून तन्मय प्रतिष्ठान संघाला चौकाराची भाषा बोलावी लागणार आहे, पण तो बोलून देणार नाही आहे, कारण जितू पेडणेकर हा दिवस त्याच्या नावावरती केलाय. गोल्ड नाम विथ द बॅट विथ द बॉल काहीही असू देत, आपल्या नावाची छाप या चषकामध्ये त्यांनी सोडली आहे. आणि मोरे चषक आतापर्यंत ज्या खेळाडूची खूप चांगली कामगिरी जितू पेडणेकर यांची राहिली आहे. बॅटिंग अप्रतिम केली, बॉलिंग मध्ये आवश्यकता असताना डॉट बॉल टाकले. त्या षटकामध्ये बघा फक्त 2 धावा दिल्यात. 6 चेंडू आणि समीकरण जिंकण्यासाठी अजूनही असणार आहे 19 धावेंचं. मॅच क्लोज आहे, पण हेमंत उभा आहे. बघत हेमंत उभा आहे, तो लढतोय का शेवटपर्यंत. रवींद्र गोलंदाजी ट्रॅकवरती. चला थोडंसं स्पीडअप देखील करा. 6 चेंडू आणि 19 धावा. यावेळी देखील चेंडू अगदी पायावरती ब्रश होतोय. शेवटच्या क्षणाला मुकेशनी हाताने नाही तर पायाच्या सहाय्याने चेंडूला अडवलंय, पण चेंडूला मैदानात ठेवण्यामध्ये यश त्याला देखील मिळत आहे. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. आणि प्रेझेन्स ऑफ माइंड असतं ना, हे सगळं क्रिकेटमध्ये आपल्याला करावं लागतं. समय सूचकता आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि ती दाखवावी लागते. इथे जर हाताने प्रयत्न केला असता तर नक्कीच आवाक्याच्या बाहेर निघाला असता चेंडू, पण पायाने प्रयत्न केला, मैदानात ठेवला. पुन्हा एकदा अगदी पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न. इथे जितू यांच्याकडून चूक होते. बॅकअप आहे आणि 2 धावा इथे येत आहेत. चार चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता, अगदी पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडला अपील. पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि अनिकेतची खेळ देखील इथे संपुष्टात आली आहे. पुन्हा एकदा चेंडू अगदी ट्रॅव्हल होतोय. टप्पा पडल्यानंतर प्रचंड वळण चेंडू देखील घेतोय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. मॅच आता जवळपास ना नवीन बॅटर येत आहेत. शुभम आहेत, चांगली बॅटिंग करतात. यावेळी देखील फेकी अप्रतिम होती. पंच देखील सूचित करतात, जर अडवण्याचा प्रयत्न केला नसता डायरेक्ट चेंडू आदळत होता, विकेट मिळाली असती. हेमंत आहेत. लास्ट बॉल. औपचारिकता मात्र शिल्लक आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या चेंडूवरती देखील मुकेशने भरसक प्रयत्न केले. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. मॅच संपली आहे आणि सामना इथे जिंकलाय